To watch my previous videos and to get notification of next video, don't forget to subscribe the channel and share and like as well. Welcome all. And after completion of asexual reproduction in unicellular organism, from today we are going to start with asexual reproduction in multicellular organism. And the first method that we are going to learn today is fragmentation. But before that, fragmentation in Spirogyra. First, it is necessary to understand that where this Spirogyra occurs and how this Spirogyra looks. म्हणजे स्पायरोगायरा बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं, आपण त्याची डायग्राम पण काढतो, कारण शाळेत असताना मला सुद्धा स्पायरोगायरा आणि अमिबा या दोन डायग्राम काढणं त्या सोप्या असल्यामुळे फार आवडायचं. आणि असं मला जाणवलं की बऱ्याच जणांना हा स्पायरोगायरा नेमका कुठे आढळतो हे मात्र माहीत नसतं. त्यांना असं वाटतं की स्पायरोगायरा ही अलगी कुठच्या तरी दुसऱ्या देशात किंवा फार मोठ्या जंगलात आढळते, तर प्रत्यक्षात तसं नाही आहे. पहिल्यांदा आपण बघूया की स्पायरोगायरा नेमकी कुठे आढळते आणि याचं एक्सटर्नल ॲपिअरन्स म्हणजे बाहेरून ही कशी दिसते, आणि त्यानंतर ती स्पायरोगायरा आपण बघणार आहोत मायक्रोस्कोप. स्पायरोगायरा पाहण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा. आता या क्षणी पावसाळा आहे आणि तुम्हाला दिसत असेल की पाण्याची डबकी दिसतं साचलेली. मी फार लांब आलेलो नाही आहे, माझ्या घराच्या जवळच पाण्याचा एक छोटासा स्रोत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक हिरवट शेवाळाची वाढ झालेली दिसते. आणि हे हिरवट शेवाळ म्हणजेच काय, स्पायरोगायरा आहे. आता आपण एक काठी त्या शेवाळात टाकून हा शेवाळ किंवा त्याची फिलामेंट बाजूला काढण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला दिसत असेल की प्रत्यक्षात हे शेवाळ धाग्यांसारख्या रचनेने बनलेलं आहे आणि यालाच म्हणतात स्पायरोगायराचे तंतू ऑर फिलामेंट्स ऑफ स्पायरोगायरा. आता आपण हे तंतू मायक्रोस्कोप खाली नेमके कसे दिसतात ते ऑब्झर्व करूया. So this is how a Spirogyra filament looks under microscope. Now you know what is meaning of Spirogyra. How does it looks and where does it occurs. Now let us start with our actual method of fragmentation. But before that, let us try to understand what is the meaning of the word fragmentation. Meaning of the word fragmentation or fragment. It is a small part, एक लहानसा तुकडा, and process by which these fragments are formed. That process is called as fragmentation. मॅथमॅटिक्समध्ये रेषाखंडासाठी आपण सेगमेंट हा शब्द वापरतो, तसाच हा शब्द आहे. छोट्या तुकड्यासाठी फ्रॅगमेंट हा शब्द वापरला जातो आणि हे फ्रॅगमेंट तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे फ्रॅगमेंटेशन. बट ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ दिस फ्रॅगमेंटेशन इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. सो वेन प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रियन्स आर अवेलेबल, देन a single filament of this Spirogyra grows very fast, and after sufficient growth it breaks into small parts as shown in this figure. Now each of that fragment will start a life as an independent Spirogyra. They will also grow fast, they will form longer fragment, and they will again break into more smaller fragments, and this process will continue many times. This process परत होत राहते. पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्यावेळी नुकतीच पाण्याची डबकी तयार झालेली असतात, त्यावेळी जर तुम्ही त्या पाण्याच्या डबक्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसून येतं की ते स्वच्छ असतं पाणी, त्याच्यामध्ये शेवाळ अजिबात नसतं. पण तुम्ही 8 दिवसांतर तिकडे याल तर ते पूर्ण डबकं या मगाशी दाखवलेल्या स्पायरोगायराने पूर्ण भरून गेलेलं असतं. आता याचं कारण असं आहे की सुरुवातीला त्या पाण्यामध्ये ती स्पायरोगायराची 1 ते 2च फिलामेंट असतात, पण या फ्रॅगमेंटेशन प्रोसेसचा किंवा रिप्रोडक्शनचा वापर करून ती एक फिलामेंट अनेक फिलामेंटमध्ये ब्रेक होत राहतं आणि अगदी थोड्या वेळात ते पूर्ण डबकं या पूर्ण स्पायरोगायराच्या फिलामेंटने काय होतं, भरून जातं. सो दिस इज हाऊ स्पायरोगायरा uses the method of fragmentation. One more marine animal called as cycon, which can also reproduce by the method of this fragmentation. Now from the body of this cycon, small lines start growing. These lines are broken, and after that these broken lines are carried away along with the tide, and when they find suitable place they grow into that independent cycon. So this is again one more animal that uses the method of fragmentation. Our second method of asexual reproduction in multicellular organism is regeneration. So as usual, let us try to understand what is the meaning of the word regeneration. Meaning of this re means again, and generation means formation. So what is meaning of regeneration? Regeneration means परत तयार होणे. आता रिजनरेशनकडे जाण्यापूर्वी आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल असं आहे की बऱ्याच वेळा आपण वर्तमानपत्रांमध्ये किंवा टी व्हीमध्ये बातम्या वाचतो किंवा कधी कधी आपल्या आजूबाजूला आपण अशी लोकं पाहतो की ज्यांनी अपघातामध्ये आपलं एखादं बोट किंवा कधी कधी त्यांनी आपला हातसुद्धा गमावलेला असतो. आता ज्या ठिकाणी त्या माणसाला जखम झालेली असते किंवा जिकडून त्याचा हात तुटलेला असतो किंवा बोट तुटलेलं असतं, तिकडच्या सेल्स डिवाईड होतात आणि ती जखम भरून टाकतात. पण असं शक्य आहे का
की त्या सेल्स डिवाइड होत गेल्या आणि त्यांनी पूर्ण बोट होतं तसं तयार केलं किंवा पूर्ण हात होता तसा तयार केला, म्हणजे रिजनरेट झाला. सो ऑब्वियसली इट इज नॉट पॉसिबल इन ह्युमन्स, बट देर आर लॉट ऑफ एनिमल्स अराउंड अस which can reproduce or which can regenerate their part by the method of this regeneration. See, there is an animal called as planaria. Body of this planaria is made up of special type of cells called as regenerative cells. Why they are called as regenerative cells? Because these cells can reproduce and regenerate the body parts. That is why they are called as regenerative cells. If body of this planaria is cut into 3 different parts as shown in the diagram, then each part will develop the lost part of planaria by the process of regeneration. That means 3 parts will develop into 3 new planarias, and that is why this method of regeneration. Planaria, starfish and cycon are 2 more animals that can also use the method of regeneration for reproduction. आता एक मुद्दा तुम्ही असा लक्षात घ्यायचा आहे की आपल्या आजूबाजूला असे अनेक प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये रिजनरेशनची कॅपॅसिटी आहे, पण त्यापैकी फक्त काही प्राणी या रिजनरेशन कॅपॅसिटीचा उपयोग करून रिप्रोडक्शन करू शकतात. म्हणजे आता माझं एक्झाम्पल तुम्हाला पटवून देतो. स्टारफिश, सायकॉन किंवा प्लॅनेरिया यांचे तुम्ही 3 भाग केलात तर त्याच्यापासून 3 नवीन प्राणी तयार होणार. पण आपल्या आजूबाजूला असे पण काही प्राणी आहेत की जे आपला बॉडी पार्ट रिजनरेट करू शकतात पण रिप्रोडक्शन करू शकत नाही, म्हणजे त्या पार्टपासून नवीन प्राणी नाही तयार करू शकत. आणि असं एक फेमस एक्झाम्पल आत्ता या क्षणी या रूममध्ये पण अस्तित्वात आहे आणि मी बोलतोय पालीबद्दल, विच इज कॉल्ड एज वॉल लिझर्ड. इफ अ प्रेडेटर अटॅक्स दॅट वॉल लिझर्ड, मी प्रत्यक्षात कधी पाल मारलेली नाही आहे, पण बऱ्याच लोकांना पालीला झाडूने मारण्याचा प्रयत्न करताना पाहिलेला आहे, तुम्ही पण पाहिलेलं असेल. आणि तुम्ही अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असाल की ज्यावेळी कोणी त्या पालीला मारण्याचा प्रयत्न करतो, मग एखादा मांजर असेल किंवा एखादा माणूस असेल झाडूने मारण्याचा प्रयत्न करणारा, त्याची शेपटी तुटून बाजूला होते आणि ती शेपटी जर इकडे तिकडे नाही गेली तरी वळवळत राहते. आता याच्यामागे त्या पालीचं डिफेन्स मेकॅनिझम असतं. ते असं असतं की शिकारी प्राण्याचं लक्ष हा त्या वळवळणाऱ्या शेपटीकडे जातो आणि तेवढ्या वेळात ती पाल पळून निघून जाते. तुम्ही जर काही काळानंतर त्या पालीचं निरीक्षण कराल, इफ यू ऑब्झर्व दॅट सेम वॉल लिझर्ड आफ्टर सम डेज, व्हॉट यू ऑब्झर्व, इट हॅज रिजनरेटेड इट टेल ॲज बिफोर. पूर्वीप्रमाणे त्याने आपली शेपटी काय केलेली असते, रिजनरेट केलेली असते. पण हे रिजनरेशनचं एक्झाम्पल आपण या मेथडमध्ये घेतलेलं नाही आहे. याचं कारण असं आहे, पालीला शेपटी फुटते पण तिची शेपटी बाजूला झालेली होती, त्याला पाल फुटणार नाही. सो दिस काइंड ऑफ रिजनरेशन इज कॉल्ड एज लिमिटेड रिजनरेशन. वन मोर एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन and it is sea cucumber. Whenever any other organism attacks that sea cucumber, this sea cucumber omits the entire gut. म्हणजे आपलं पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम हा सी ककुंबर ओकून बाहेर टाकतो. अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम दॅट इज लॉस्ट इज रिजनरेटेड विदिन द पिरियड ऑफ 4 to 6 weeks. 4 ते 6 आठवड्यात हा सी ककुंबर आपली पूर्ण सिस्टीम पुन्हा तयार करतो, रिजनरेट करतो. बट स्टील these methods are not considered as methods of reproduction. Why? Because these animals can only use this method to reproduce or regenerate their lost body part. They cannot produce other organisms by this method, and that is why in case of regeneration we have taken example of planaria. आता दुसरा मुद्दा असा लक्षात घ्यायचा आहे की प्लॅनेरिया फक्त रिजनरेशन ही एकच मेथड रिप्रोडक्शनसाठी वापरत नाही. आणि याचं कारण पण सोपं आहे की जर ही एकच त्याच्याकडे मेथड असली असती तर त्याला वाट पाहावी लागली असती की कोणीतरी येणार, माझे 2 किंवा 3 भाग करणार आणि त्याच्यानंतरच मी काय करणार, नवीन रिप्रोड्यूस होणार किंवा 2 नवीन प्लॅनेरिया तयार करणार. अँड दॅट इज वाय व्हॉट यू हॅव टू रिमेंबर, प्लॅनेरिया हॅज रेग्युलर मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. दिस इज रिजनरेशन इज ॲक्सिडेंटल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. So that's all about regeneration and first method called as fragmentation.